कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इतके दिवस मला वाटत होतं की मी चुकले, मी सगळ्यांना फसवलंय, माझ्यात अपराधीपणाची भावना होती ना, म्हणून मी सगळ्यांचं सगळं ऐकून घेत राहिले, गप्प बसले। पण आता इट इज युअर टर्न। आता तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या माहेरी तिकडे यावंच लागेल। माझे बाबा खूप अपेक्षेने आलेत बोलावणं करायला, निदान त्यांचा मान राखण्यासाठी तरी तुम्हाला तिथे यावंच लागेल। मी काही म्हणाले तरी सुद्धा ते यायला नाहीच म्हणणार। मी काय केलं म्हणजे ते हो म्हणतील? अविराम, जा ना बाळा। तुम्ही आधी माझ्या 3 गोष्टी ऐकून घ्या आणि मग काय तो तुमचा निर्णय द्या। पहिली गोष्ट, तुम्ही जर माझ्या बरोबर माझ्या माहेरी आलात तर तिकडनं परत आल्यावर तुमची सगळ्यात कठीण कंडिशन मी हसत हसत मान्य करेन। दुसरी गोष्ट, जर ती कंडिशन मी पाळण्यात अयशस्वी ठरले तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल। आणि तिसरी गोष्ट, मला काही माहिती नाही, तुम्ही माझ्या बरोबर या। मी माझ्या बाबांना असं निराश झालेलं नाही बघू शकत। म्हणजे आपल्यात जे काही आहे त्याची शिक्षा त्यांना का? त्यांच्यासाठी तरी प्लीज तुम्ही या। त्यांची सगळ्यात मोठी चूक ही आहे की तुझ्यासारख्या मुलीला जन्माला घातलं। आणि त्यानंतर शिस्त लावायला, संस्कार द्यायला विसरले। बस दुर्गा, बस। आपला राग हिच्यावर आहे, हिच्या आई वडिलांवर नाही। हिच्या आई वडिलांना काही बोललेलं मला खपणार नाही, आणि एकदा तोंडातनं शब्द बाहेर पडला की तो परत घेता येत नाही। सॉरी, सॉरी एजे। ठीक आहे, मी येईन तुझ्या माहेरी। पण तुझ्यासाठी नाही, फक्त आणि फक्त तुझ्या वडिलांसाठी। कोणाच्याही आई वडिलांना हर्ट केलेलं मला आवडत नाही। त्यांना सांग आपण वेळेत पोहोचू संध्याकाळी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।